नमस्कार सगळ्यांना, कशा आहात मग सगळे? स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. तर मित्रांनो, माझे एवढे व्हिडिओ साधे असून तुम्ही मला सपोर्ट करतात तर खरंच मनापासून धन्यवाद. तुम्ही सपोर्ट करतात म्हणून. नाही तर काही लोक मला एवढे नावं ठेवतात की तुम्हाला बोलता येत नाही, तुम्हाला व्हिडिओ बनवता येत नाही, तुम्ही कशाला व्हिडिओ बनवता, ते साधे व्हिडिओ तुमचे आम्हाला आवडत नाही. तर काही हरकत नाही माझे. आणि काही जणांना माझे साधे व्हिडिओ खूप आवडतात आणि त्यांचे खूप चांगले कमेंट येतात. पण मला सांगा, तुम्ही जे काही कमेंट करता, मलाच नाही, काय हरकत नाही, घाण कमेंट करतात तुम्ही, पण मला नाही, दुसऱ्याला का होईना, काही एवढं घाणेरडेपणात बोलणं जातं. काय त्यात मोठा पुरस्कार भेटतो तुम्हाला? काय शाबासकी भेटते? काहीच नाही. कोणाचं वाटोळं करून, कोणाला घाण बोलवून, एखाद्याचं घर तोडून, त्यात काही भेटत नाही ना आपल्याला. का तर फक्त व्हिडिओ चांगले नाही म्हणून असं बोलायचं असतं का? काही पण बोलायचं, आपल्या तोंडाला येईन ते. अरे देवाने आपल्याला तोंड चांगलं दिलं म्हणून त्या तोंडाचा नीट वापर करा ना. कशा पद्धतीत बोलायचं, काही बोलायचं, मनाला वाटेल ते बोलायचं. समोरच्याला काय वाटेल की त्याची चुकी काय आहे. नाही तुम्हाला कोणाची आयडिओ जायचे, नाही व्हिडिओ बघायचे, बघू नका ना तुम्ही. पण काही लोकांना सवय, एवढी घाण सवय असते ना, स्वतःचा अपमान स्वतःनेच करून दुसरं पण करून घ्यायचं. आपल्या घरातलं खायचं पैसे दुसरं पण अपमान करून घ्यायचं. अशी काही लोकांचा सवय, भरपूर लोक येतात असे. आता तुम्हीच बघा ना, किती साधे व्हिडिओ आहेत माझे, किती साधे व्हिडिओ आहेत. ना कोणाबद्दल व्हिडिओ बनवीत, ना कोणाला वाईट बोलत, काहीच नाही, असं काहीच नाही आहे. कोणाचं नाव घेत, कमेंटमध्ये कोणाचं नाव घेत, तरी पण अशा व्हिडिओला सुद्धा घाणेरड्या कमेंट. अरे मूर्खांनो, एखाद्याचं असे तुमच्या बावटपणामध्ये कमेंट करता, कोणाचे घरं तुटतील ना. बरं तुटतेच नाही, तुटलेत काय काय घरं. कितीतरी लेडीज सोशल मीडियावर कामं करणं बंद केलं आहे तुमच्या कमेंटमुळं. पण काही गरज पण नाही ना तसं बोलण्याची, वाईट बोलण्याची, वाईट कमेंट करण्याची. असं सहज व्हिडिओ बनवला, हा जास्त मोठा नाही बनवत, पण जरूर नाही कोणत्या एका अनोळखी स्त्रीला वाईट बोलणं, तिची बदनामी करणं, घेणं देणंच नाही ना. आपल्या घरात आपलं कुठं नाही बघा ना, आपल्या घरात काय चाललं ते बघा ना. तुमच्या घरातल्या घरात आहे का पळून गेले ती पण माहीत नाही पडणार तुम्हाला. दुसऱ्याच्या घरात तुम्ही लक्ष देत बसलात तर, दुसऱ्याच्या बायांवर लक्ष देत बसलात, असं घाण बोलत बसलात तर. तुम्ही म्हणता पण आता असे काय बोलायला लागलं, तेच बरोबर आहे ना. लोकांच्या घरात लक्ष देता देता आपल्या घरातल्या जात्या निघून. नका लोकांकडे लक्ष देऊ, घरात लक्ष द्या थोडंसं. काही बोलायचं, मनाला येईन ते बोलायचं, कशा कमेंट करायच्या, कसे चित्र पाठवायचे बिना कामाने. घरात पण असते ना तुमच्या लेडीज, आया बहिणी असते ना घरात पण. तू पण एक बाईच्या पोटीत जन्म घेतलेला आहे ना. बाईच्या पोटी जन्म नसता घेतलं तर ठीक आहे बाबा, चला ह्याला अकलेचा भागच नाही अजिबात, असं बोललो असतो आपण. चुकीचं बोलली असली तर कमेंटमध्ये सांगा.